मराठी उद्योजक नंदकुमार राऊत उर्फ बंड्या यांचं स्वागत राजेश भगत करतील। त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे। एक यशस्वी उद्योजक तसेच अमोल गंधाले त्यांच्या सोबत हॅलो श्रीराम गडब झुंज देतोय। दोन गुण हा सामना सुद्धा चित्तथरारक होईल यातील मात्र शंका नाही, कारण श्रीराम गडब या वर्षीच्या हंगामात कमालीचा संघर्ष आणि मेहनत केलेली आहे। डू ऑर डाय रेड साठी सज्ज झालाय समाधान मोरे हे नाव तुम्ही ऐकलंच असेल। बघूया समाधान मोरे, प्रतीक कोटेकर काही करू शकतो मैदानात। समाधान मोरे चार गुण, सुपर रेड 3 गुण, किती 4 गुण। काय होईल हा सामना, रसिकांना आनंद देऊ शकेल का? पुन्हा एकदा प्रशांत जाधव वाऱ्यासारखा वेग धारण करणारा एक हाती सामना भिरकवण्याची ताकद असलेला हा खेळाडू आहे, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा होऊ शकेल अशी परिस्थिती मात्र प्रशांत जाधवची माघार पाहायला मिळते आहे। क्रीडांगण नंबर 1 वर ही स्पर्धा यशस्वी होत असताना अनेकांचं लक्ष लागलंय। या स्पर्धेचा फायनल सम्राट अंतिम विजेता कोण होईल? ओहो माघार। क्रीडांगण नंबर 2 वर 4-15 एकतर्फी निर्विवाद वर्चस्व निर्माण करतोय अर्थातच बीरवाडी संघ। हॅलो खरोखर आज संकेत बनकरला चांगली साथ देतोय तो पांडवादेवी रायवाडी संघ। आज या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक सन्माननीय लक्ष्मणजी गावड साहेब यांच्या नेतृत्वाखाली यशाकडे वाटचाल करते ही स्पर्धा। हो नाही नाही, ऑल आउटचा फटका बसतोय, झटका बसतोय।
गडप संघाला जबरदस्त चक्रव्यूह रचलाय आज. मंथन दंत असेल. हो आता मात्र यशस्वी चढाई करते 2 गुणांची लढाई. जर आता प्रशांत जाधवला थांबवलं तर खरोखर हे मैदान सज्ज होईल की या मैदानाचा अंदाज लावणं कठीण जाईल. कामेश कोटेकर वर पूर्ण दारोमदार येणार आहे. प्रतीक कोटेकर मेहनत घ्यावी लागेल. शहापूर येथे जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेत भल्या भल्या खेळाडूंना प्रतीक कोटेकर जो चढाईसाठी गेल्या खेळाडूंना थांबवलं होतं. अंगाने सडपातल बांधाय परंतु क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत हातकांडा असलेला असा हा खेळाडू माघार घेतोय. गुणफलक 4-10 6 गुणांची आघाडी रायवाडी संघाकडे. समाधान मोरे एक अद्भुत आविष्कारच म्हणावा लागेल परंतु थांबवण्याची ताकद. क्रीडांगण नंबर 2 वर पुढील होणारा सामना कालभैरव वर्षे गावदेवी रोड बुद्रुक. क्वार्टर फायनलचा पहिला सामना 1 वर चला शेवटचा मिनिट. तर क्रीडांगण नंबर 1 वर श्री गणेश वाशी रोहा भैरवनाथ यशवंत खार. रोखू शकेल का गडप संघ. हो आता मात्र यशस्वी क्षेत्ररक्षण झालं वेळ आलेली आहे. आता मात्र कमबॅक होईल. थर्ड रेड प्रतीक कोटेकरच्या नावावर. विराज राणे सारखी अभेद भिंत आहे. हो जबरदस्त डॅश उडवलाय मैदानाच्या बाहेर. मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय. त्रुटीत कालाचा अवलंब केला जाईल. चला चला क्रीडांगण नंबर 2 वर काल भैरव वर्षे विरुद्ध गावदेवी रोड बुद्रुक. रोहा तालुक्याचे दोन्ही संघ कडवी झुंज देणार एकाच मैदानावर. जो जिंकणार तो सेमी फायनल मध्ये म्हणजे बक्षीस पात्र होईल. महत्वाचा हा सामना असेल वर्षे आणि गावदेवी रोड बुद्रुक संघासाठी. अथर्व नरेश खाडे यांच्याकडून समाधान मोरे एका चढाईत 4 गुण प्राप्त. आपणास 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला जीपेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. बघा अजूनपर्यंत रसिक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहे आणि तुमच्यावर प्रेम ओतू चाललं आहे. फक्त तुम्हीच असे आहात की तिसऱ्या पुकाराला हजर राहत नाही. क्रीडांगण नंबर 2 वर काल भैरव वर्षे गावदेवी रोड बुद्रुक. रोहा तालुक्याचे दोन्ही संघ म्हणजे तिसऱ्या पुकाराला काय 12 पुकार द्यावे लागतील तेव्हा येतील. गुणफलक समजेल का 5-11 श्रीराम गडप
मल्टिपल गुणांची आवश्यकता आहे आपल्या संघाला विजयासाठी. काही शक्य आहे मैदानावर. डू ऑर डाय. हो हो हो, टिपण्याचा मानस, प्रयत्न. हॅलो, मैदान क्रमांक 2 वर कालभैरव वरसे गावदेवी रोड बुद्रुक. लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, नाहीतर 5-5 मिनिटाचा गेम खेळवला जाईल, लक्षात घ्या. समाधान मोरे आजच्या या स्पर्धेतील सर्वात मोठी चढाई. एका चढाईत 6 गुण प्राप्त करते समाधान मोरे. कमालीचा संघर्ष आहे हो. चला, मैदान क्रमांक 2 वर गावदेवी रोड बुद्रुक. गावातीलच संघ एवढा टाइम घेतोय. रोशन मडवी आपला संघ घेऊन मैदानाकडे चला. भरपूर वेळ झाला आपल्याला पुकार देऊन. अरे, रसिक वर्ग निघून गेला तर मजा येणार नाही स्पर्धेला. कारण थंडीचा पारा एवढा चढलाय की रसिक वर्ग थांबणार नाही, हे मात्र सत्य आहे. चला, दोन्ही संघ या. गावदेवी रोड बुद्रुक विरुद्ध वरसे. भरपूर आशा अपेक्षा श्रीराम गडप संघाकडून, परंतु मल्टिपल गुणांची आवश्यकता. मैदान क्रमांक 1 वर श्री गणेश वाशी भैरवनाथ यशवंतकार. सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाकडे यायचा आहे. श्री गणेश वाशी भैरवनाथ यशवंतकार. विशेष कौतुक करायला पाहिजे रोहा स्पोर्टचे कॅमेरामन. खरोखर जबरदस्त स्पर्धा. आपण आम्ही सर 20 पुकार झाले, काय पद्धत झाली का संघांची? कुठे बाद नका येऊ, दोन्ही संघांनी घरी जा, मला तर असं म्हणावं लागेल. सर्व संघ तिसऱ्या पुकाराला हजरच राहत नाही. एवढा वर्कआउट सर्व संघ करतायत. अरे, सर्व सामने मग 5-5 रेडवर जायला पाहिजे. काल भैरव वरसे. चला, लगेचच मैदानाकडे. मला वाटतं वरसे संघ सुद्धा हजर होतोय. पंचांनी लगेच सामना चालू करून घ्यायचा आहे. 2 मैदानाच्या मध्ये प्रेक्षक जे उभे आहेत त्यांना विनंती आहे, आपण साईडला व्हायचा आहे. मान्यवरांना सामना पाहता येत नाही. सामन्यात रंगत येईल. गडप संघ सुवर्ण संधी हातातून घालून देऊ नका. हा जर सामना गडप संघाने जिंकला
तर माझ्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक गडप संघासाठी असेल. सामना होऊ द्या चुरशीचा, नाद कबड्डीचा. बघूया काय होते. गुणाफलक आहे 14-21 होईल. सामना घणाघाती हल्ला होईल. ऑफर आहे श्रीराम गडप संघासाठी. अमित सर जरा माईकडे संपर्क साधा. गुणाफलक 22 नंबरचा खरड होता का त्याच्यात? 16-22 असा हा गुणाफलक. नंबरचे स्पॉन्सर 22 नंबर साठी ऑफर होती. बघूया संकेत बनकर चढाईची धुरा. बर्थडे बॉय आपल्या संघासाठी शांत पद्धतीने सामना यशाकडे घेऊन जातोय. गडप संघ काही मिनिटांचा कालावधी बाकी आहे. मैदान क्रमांक 2 वर पंच चला. दोन्ही संघ हजर आहे. मैदान क्रमांक 2 वर पंचांची कमी आहे. आता पंच आलेले आहेत. लगेचच सामना चालू करून घ्यायचा आहे. हो हो जवळ जवळ सामना 19-22 काही शक्य होऊ शकतोय. प्रशांत जाधव परंतु प्रत्येकाची खेळाडू वृत्ती असते. अशा तऱ्हेने अंतिम विसल झाली. निसटती हार गडप संघाला पत्करावी लागते.